ची बघूयात। ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळते। हैदराबाद गॅझेट जीआरला स्थगितीला हायकोर्टानं नकार दिला, त्यामुळे उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी जलद करण्याची किंवा कालबद्ध करण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली जाणार आहे। राज्य सरकारला सविस्तर उत्तर देण्यास अवधी देत उच्च न्यायालयानं सुनावणी 4 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावरती असल्यामुळे ओबीसी समाजावरती अन्याय होतोय ही याचिकाकर्त्यांची भावना आहे आणि एकूणच आता वरच्या कोर्टात जाण्याचा इशारा ओबीसी संघटनांनी दिलेला आहे। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज हायकोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर काय उलाढाली झाल्या आहेत? श्वेता, 3 महत्वाच्या गोष्टी याच्यापुढे स्पष्ट होत आहे। कारण सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारीच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा दिलेला आदेश आणि याचमुळे जर चालढकल करतंय मुंबई उच्च न्यायालय तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ओबीसी यांना खूप मोठा फटका बसेल ही भावना ओबीसी याचिकाकर्त्यांची स्पष्टपणे दिसून आली। कारण या सगळ्या विषयात 4 आठवड्यानंतर राज्य सरकार मुदत मांडेल, मग नंतर कालापव्यय होईल, या सगळ्या विषयामध्ये स्थगिती मिळणारच नाही आणि मग याचा फटका थेट ओबीसींना पोहोचेल। कारण मराठा हे ओबीसी मधलं सुद्धा आरक्षण घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवतील। मग ओबीसींचं करणार काय? ओबीसीमधल्या जाती जमाती संवर्गाचा होणार काय? त्यांना न्याय मिळणार तरी कसा? त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला जो जीआर जारी केलेला आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत स्थगिती मिळावी या मागणीसाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही तर आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा निर्णय हा याचिकाकर्त्यांनी घेतलाय। त्यांनी स्पष्टपणे न्यूज 18 लोकमतशी बोलताना या आपल्या भावना बोलून दाखवल्या। आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत। मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती पण तो आम्हाला मिळत नाहीये, त्यामुळे आम्ही अखेर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। एकूणच काय तर ओबीसी संघटना या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या वेगवान स्वरूपात। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी पॅकेजची घोषणा केली। राज्यातील शेतकऱ्यांना 31,628 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे। तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यातील शेतीचं नुकसान झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। यात 68,69,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं ते म्हणाले। घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना सुद्धा मदत दिली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्यानं घरांची निर्मिती केली जाणार आहे, तर झोपड्यांचं नुकसान झालेल्यांना सुद्धा मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। खरडून गेलेल्या जमिनी